नमस्कार मित्रांनो, नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे आपण. सिंपल इंटरेस्ट म्हणजेच सरळ व्याज. एक्झामच्या दृष्टिकोनातून कुठली एक्झाम राहू द्या, तुमची बँकिंग राहू द्या, SSC राहू द्या, रेल्वे राहू द्या किंवा MPSC राहू द्या किंवा सरळ राहू द्या, कुठलीही परीक्षा राहू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याजाचे भेटणार आहे. ठीक आहे. मागे पर्सेंटेज जसा ज्या प्रकारचा आपला असेल ड्युअल लँग्वेज मध्ये त्याच लँग्वेज मध्ये आपलं असणार आहे. म्हणजे सिंपल इंटरेस्ट इथून पुढे सगळे चॅप्टर तेच असणार आहे, कारण एकच चॅप्टर 2-2 याच्यामध्ये करायचा म्हणजे खूप वेळ लागला आहे. बेस्ट असणार आहे की एकाच चॅप्टरचे 2 वेगवेगळे जे असतील लँग्वेज असतील, दोन्ही लँग्वेज मध्ये मी क्वेश्चन पुट करायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर करूया आपला सिंपल इंटरेस्ट. बघा, नावातच सिंपल आहे तर त्यामुळे तर घाबरायचं काही गरज नाही. सर मग सिंपल मध्ये नावात सिंपल आपण घाबरायचं कारण नाही, मग कंपाऊंड मध्ये घाबरायचं कारण नाही का? कंपाऊंड मध्ये सुद्धा घाबरायचं कारण नाही. एकदम सिंपल, दोन्हीही सिंपल वेने आपण सॉल्व्ह करणार आहे. कुठलंही तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, काहीच नाही. ठीक आहे. जे क्वेश्चन तुम्हाला येतील प्रिव्हियस इयरचे ते क्वेश्चन सुद्धा आपण पूर्ण घेणार आहे. तर तुम्ही स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत पूर्ण लेक्चर तुम्ही अटेंड करा आणि लेक्चरच्या एंडला तुम्हाला एक हे देण्यात येईल, म्हणजे एक एक्सरसाइज देण्यात येईल. ते एक्सरसाइज बघा, तुम्ही 12 ते 15 क्वेश्चन तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही सॉल्व्ह करसाल, त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण लेक्चर बघणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. 5 मिनिटं बघून लगेच सोडून द्यायचं नाही, पूर्ण लेक्चर अटेंड करायचं म्हणजे करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असते, एक बेसिकली पाहिलं तर आपण काय असणार आहे, ज्यावेळेस आपण मार्केटमधून पैसे घेता, पैसे घ्यायला याचा अर्थ काय असणार आहे की ते पैसे कोणीतरी कोणत्या तरी फायद्यासाठी पैसे देणार आहे तुम्हाला. काय म्हणजे 1000 रुपये दिले, कोणी मित्र राहो, बँक राहो, कोणी राहो, पैसे तुम्हाला देणार आहेत. पैसे देणार आहे इन द सेन्स काय, त्याच्या मोबदल्यामध्ये त्याने काहीतरी रिटर्न पैसे मागणार आहेत. मग ते रिटर्न पैसेच म्हणजे काय असणार आहे, तर त्या पैशावर लागलेलं व्याज असणार आहे. ठीक आहे. जर समजा मी एका मित्राकडून समजा 1000 रुपये घेतले, समजा मी एका सुधीर नावाच्या मित्राकडून मी 1000 रुपये घेतले. मग 1000 रुपये घेतले, जर समजा आता त्याला मला काही इंटरेस्ट लावणार नाही, पण तुम्हाला उदाहरण द्याल तुम्हाला मी. आता समजा त्यानं सांगितलं की तुला 1000 रुपये दिलो आता, पण ज्यावेळेस मला मी पैसे रिटर्न घेणार आहे त्यावेळेस मला 100 रुपये दे. याचा अर्थ काय असणार आहे की 1000 रुपये ते मी त्याला रिटर्न करणारच आहे, वरून त्याला मला 100 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. कारण काय, कारण अडचणीच्या वेळेस त्याला मला 1000 रुपये दिले आणि त्या 1000 रुपयाच्या मोबदल्यामध्ये सर्व्हिस म्हणून मी त्याला जे एक्स्ट्रा पेमेंट देणार आहे ते काय असणार, आपलं टॅक्स, ते आपलं असणार आहे इंटरेस्ट असणार आहे. मग तुम्हाला फक्त एकच, जसं नफ्या आणि तोट्यामध्ये सरासरीमध्ये तुम्हाला सांगितलं की कुठल्याही चॅप्टरचा जर समजा तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल, एनलाइटमेंट पाहिजे असेल, तर त्या चॅप्टरच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न करा. तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विदाउट एनी ट्रिक्स, विदाउट एनी तुम्हाला फॉर्म्युला, तुम्हाला आन्सर लगेच भेटून जाईल. काय असणार बघा, जर समजा मी 1000 रुपये, 1000 रुपये, आता याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट आहेत बघा. बेसिकली काय असणार आहे, प्रिन्सिपल म्हणजे असणार आहे मुद्दल असणार आहे. म्हणजे मी मार्केटमधून ज्या कर्जा म्हणजे पैसे घेणार आहे ते काय असणार, प्रिन्सिपल असणार आहे. बघा, यालाच काय म्हणतात आपण, प्रिन्सिपल म्हणतात. प्रिन्सिपल आहे म्हणजेच याला काय म्हणतात मराठीमध्ये, बघा मराठीमध्ये म्हणतात त्याला मुद्दल. क्लिअर. मग आता मुद्दल म्हणजे काय असणार आहे, मार्केटमधून जे पैसे तुम्ही उचलले असतात ते असणार आहे मुद्दल असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं असणार आहे तुमचा असणार आहे बघा, तुमचा कालावधी असणार आहे. कालावधी त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात आपण, टाइम पिरियड म्हणतात, त्याला टाइम म्हणतात. ठीक आहे. टाइम. आणि जो काय असणार त्याला मराठीत काय म्हणतात आपण, कालावधी म्हणतात आपण, कालावधी. आणि याच्यानंतरचा जो भाग आहे म्हणजे 1000 रुपये मी जर समजा 1 वर्षासाठी घेतले, समजा 1 इयर. ठीक आहे. 1 इयर, एका वर्षासाठी मी 1000 रुपये घेतले. आणि जर समजा त्याचा रेट ऑफ पर्सेंटेज, तर लास्टचा काय असणार आहे, आपला रेट असणार आहे. रेट म्हणजे काय असणार आहे, तुमचा दर असणार आहे. ठीक आहे. दर किती आहे, तुम्ही इंटरेस्ट लावणार आहे, तुम्ही 1000 रुपये उसने घ्यायला, तुम्ही कर्जा म्हणून 1000 रुपये घ्यायला, 1000 रुपये 1 वर्षासाठी घ्यायला, पण 1 वर्षासाठी घ्यायला, मग ते दर किती असणार आहे, किती टक्के दर लावणार आहे, या 1000 वर दर किती असणार आहे. मग हा दर जर समजा मी 10% धरला, 10% धरला. आता हे झालं आपलं, बघा आपल्याला माहिती दिलेली आहे की 1000 रुपये मुद्दल आहे, टाइम आहे 1 वर्ष आणि तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे 10%. तुम्हाला विचारलं की याच्यावरचा सिंपल इंटरेस्ट काय असणार आहे. ठीक आहे. दिसते का, सिंपल इंटरेस्ट काय असणार आहे. सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असणार आपलं, सरळ व्याज. सरळ व्याज काय असणार आहे. मग सरळ व्याज काय असणार आहे, सरळ व्याज म्हणजे काय, एकदम सिंपल. बघा, जे तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे तुम्हाला पहिले तुम्हाला मानून सांगतो तुम्हाला कसं असणार. बघा, सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे, तुमचं प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवाइडेड बाय 100 बरोबर असं तुमचं काय असणार आहे, सरळ व्याज. सरळ व्याज असणार आहे म्हणजेच काय असणार आहे, सिंपल इंटरेस्ट असणार आहे. मग आता बघा, प्रिन्सिपल किती आहे, 1000 रुपये आहे.
रेट किती आहे 10% आहे आणि टाइम किती आहे 1 वर्ष आहे भागिले 100 म्हणजेच काय असणार आहे 2 कटले आन्सर काय असणार तुमचं 100 रुपये असं तुमचं आन्सर असणार आहे 100 रुपये काय असणार तुमचं व्याज असणार आहे व्याज जे आहे तुमचं 100 रुपये आता बघा ही मेथड आपण कुठंच वापरणार नाही मोजक्याच रेअर मधल्या रेअर कंडिशन मध्ये आपण ही मेथड वापरणार जिथं क्वेश्चनला गरज आहे याच्या पहिले तुम्हाला सांगितलं प्रत्येक चॅप्टर मध्ये सांगितलं की मी अडून धरायचं नाही मी फॉर्म्युला कुठंच वापरणार नाही मी तुम्हाला शॉर्टकट 100 कुठंच वापरणार नाही x कुठंच वापरणार नाही असं नाही करायचं गणितामध्ये व्हेरिएशन ठेवायचं तुम्हाला जिथं तुम्हाला वाटलं 100 लावायची गरज आहे अत्यंत गरज आपलं मोटिव्ह काय असायला पाहिजे की कमी वेळामध्ये आपलं आन्सर यायला पाहिजे मग कमी वेळामध्ये आन्सर यासाठी मग काही ठिकाणी काही मोजक्या ठिकाणी ही तुम्हाला फॉर्म्युला यूज करणार आहे जेणेकरून आपला आन्सर लगेच येईल ओके अडून बसायचं मी फॉर्म्युला कुठं जाणार नाही असं नवरदेवासारखं रुसून बसायचं नाही मी हे करणारच नाही ठीक आहे तुम्हाला जिथे गरज पडली तुम्हाला यूज करायचं ठीक आहे आता बघा तुम्हाला काय सांगितलं की व्याज मिळालं 100 रुपये मग जर समजा ज्या दुकानदारानं किंवा ज्या बँकेनं किंवा ज्या सावकारानं 1000 रुपये दिले 1000 रुपये त्याचं मुद्दल होती त्या 1000 रुपये त्याला वापस भेटले प्लस त्याला 100 रुपये भेटले म्हणजे काय झालं त्याच्याकडे एकूण 1100 रुपये झाले मग आता सांगा हे झालं तुमचं मुद्दल झालं हे मुद्दल आहे आणि हे काय असणार तुमचं व्याज असणार आहे म्हणजे तुमचं काय झालं मुद्दल प्लस व्याज ज्या वेळेस मुद्दल प्लस व्याज असते म्हणजेच काय असणार तुमचं ही असणार आहे रास यालाच आपण काय म्हणतो आपण त्याला अमाऊंट म्हणतात काय म्हणता याला आपण अमाऊंट म्हणतात बघा इंग्लिश मध्ये सुरुवातीला फक्त तुम्हाला मराठीच्या विद्यार्थ्यांना एकच करायचं आहे मी ज्यावेळेस क्वेश्चन सांगेल तुम्हाला हे बाकी सगळ्या गोष्टी लिहून दिलीच मराठीमध्ये पण प्रिन्सिपल म्हणल्यानंतर लगेच विचार करायचा नाही की हे सरनं काय नवीन सांगितलं प्रिन्सिपल म्हणजे मुदत असणार आहे टाइम कालावधी असणार आहे रेट आणि तुम्हाला जर समजा सरळ सिंपल सांगतो रागेल तुम्हाला तुम्ही जर म्हणसाल की सर प्रिन्सिपलला मुद्दल म्हणून टाका तर तुम्ही खूप लांब आहे बघा कॉम्पिटिशनच्या खूप लांब आहे या गोष्टी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा जग कुठल्या कुठे निघून चालले आपण म्हणजे सर मुद्दलच घ्या प्रिन्सिपल म्हणून असं नका करू सगळ्या गोष्टी टर्म घ्यायचं इंग्लिश मध्ये पाठ करून घ्या प्रिन्सिपल टाइम रेट आणि अमाऊंट बस 4 गोष्टी येतात याच्या पुढे काही करायची गरज नाही बघा आता रास आहे आता याच्यात मी जर असं सांगितलं तुम्हाला की प्रिन्सिपल 1000 रुपयावर तुम्हाला 10% तुम्हाला हे काढायचं बेस्ट असणार आहे बघा व्याज म्हणजे काय असणार आहे व्याज म्हणजे डायरेक्ट काय असणार तुमचं रेट पर्सेंटेज आणि एका वर्षामध्ये 100 रुपयावर आता याच्यामध्ये बघा आता काय असणार आता तुम्हाला सांगितलं की 1000चे फक्त 10% डायरेक्ट काय असेल तुमचं आन्सर असेल आता हे 10% म्हणजे काय असणार आहे एका वर्षाचं व्याज असणार आहे तुम्हाला ज्यावेळेस 2 वर्षाचं विचारतात त्यावेळेस तुमचं व्याज काय असणार आहे 20% असणार आहे 3 वर्षाचं काय असणार तुमचं 30% असणार आहे 4 वर्षाचं काय असणार आहे 40% असणार आहे तुम्हाला फक्त चेक करायचं की तुमचा इंटरेस्ट किती वर्ष लागणार आहे सिंपल इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट जो असतो तो दरवर्षी सेम असतो म्हणून त्याला काय म्हणतात आपण सरळ व्याज म्हणतात सिंपल इंटरेस्ट म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट जो असतो तो कंपाऊंडेड अॅन्युअली होत असतो म्हणजे दरवर्षी तो कंपाऊंडेड होत असतो पण सिंपल इंटरेस्ट मध्ये काय असणार आहे पहिल्या वर्षी 10 असेल दुसऱ्या वर्षी 10 असणार आहे तिसऱ्या वर्षी काय असणार आहे 10 असणार आहे मग तुम्हाला फक्त चेक करायचं की एका वर्षाला 10 रुपये का एका वर्षाला 10% मध्ये काय असणार आहे तुमचं व्याज जे असणार आहे व्याज असणार आहे तुमचं 100 रुपये तुम्हाला विचारलं की 2 वर्षाचं काय असणार आहे तुमचं व्याज असणार आहे 200 रुपये 3 वर्षाचं काय असणार आहे 3 वर्षाचं व्याज असणार आहे 300 रुपये मग याचा अर्थ काय असणार आहे ज्यावेळेस तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की 1000 रुपयावर 3 वर्षाचं सिंपल इंटरेस्ट 10% किती असणार आहे सरळ सिंपल गोष्ट आहे बघा 10% एका वर्षाला 3 वर्षाला 30% म्हणजेच काय असणार आहे 1000 रुपयाचे 30% व्हायला तुमचं आन्सर काय तुमचं बघा 300 रुपये क्लिअर बघा फक्त तुम्हाला एक अंडरस्टँडिंग पाहिजे की सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे तुमच्या मुद्दलवर प्रिन्सिपलवर तुमचा इंटरेस्ट किती लागायला 10% लागायला किती वर्ष 1 वर्ष 10% 2 वर्ष 20% 3 वर्ष 30% याच्यामध्ये काही करायची गरज नाही ठीक आहे हे आहे आपलं एकदम सिंपल फॉर्म्युला आहे बघा सिंपल इंटरेस्ट आता बघा याच्यामध्ये अजून तुम्हाला थोडं सिंपल करून सांगतो जर समजा प्रिन्सिपल जर समजा आपण मुद्दल जी आहे मुद्दल जर समजा आपली 100 रुपये ठीक आहे मुद्दल आहे 100 रुपये आणि तुम्हाला सांगितलं की त्याचा इंटरेस्ट जे आहे तुमचा दर जे आहे किती आहे बघा 10% आहे बघा हे काय असणार आपलं प्रिन्सिपल असणार आहे आणि हा असणार आहे रेट पर्सेंट असणार आहे आता तुम्हाला काय सांगितलं की सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे सरळ साधी गोष्ट आहे 100 रुपयावर एका वर्षामध्ये जी काय अमाऊंट तयार असणार आहे ती काय असणार आहे आपलं सिंपल इंटरेस्ट असणार आहे मग आता बघा एका वर्षाचा झाला आता तुम्हाला सांगितलं की 2 वर्षाचा व्याज काय असणार आहे इथं बघा सिंपल आता 1 इयर किंवा याला काय म्हणू आपण एका वर्षाचे सरळ व्याज काय असणार आहे 10% असणार आहे
एका वर्षाचं सरळ व्याज काय असणार आहे 10% असणार आहे का कारण बघा आता काय असणार आहे 100 चे 10% काय असणार आहे 100 चे 10% 100 मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100 किती असणार बघा आता 100 गुणिले 10 गुणिले 1 किती झालं आन्सर आपलं हे 10,000 100 कॅन्सल झालं 10,000 एका वर्षाचं 2 वर्षाचं काय असणार आहे 100 गुणिले 10 गुणिले 2 भागिले 100 म्हणजेच काय असणार आहे 20 असणार आहे 3 वर्षाचं काय असणार आहे 100 गुणिले 10 गुणिले 3 भागिले 100 बरोबर काय असणार आहे 30 असणार आहे मग याचा अर्थ काय असणार आहे तुमचं सरळ व्याज जे असणार आहे सरळ व्याज तुम्हाला जर सांगितलं की एका वर्षाचं काय असणार आहे 1 इयर काय असणार आहे 10 गुणिले 1 वर्ष असणार आहे 2 इयरचं काय असणार आहे 2 इयरचं म्हणजे 2 वर्षाचं काय असणार आहे बघा 2 वर्षाचं असणार आहे 10 गुणिले 2 म्हणजे काय असणार आहे 20% 3 वर्षाचं काय असणार आहे बघा 3 वर्षाचं असणार आहे 3 वर्षाचे म्हणजे 10 गुणिले 3 म्हणजेच काय असणार आहे 30% बघा एकदम सिंपल आहे तुम्हाला जर कोणी सांगितलं की आता हे झालं एकदम सिंपल वे मध्ये झालं आता याच्यामध्ये बाकी एक्स्ट्रा सांगायचं काही नाही बघा जे फॉर्म्युला सुद्धा मी एक्सप्लेन करू शकतो की PRT कसं आलेलं आहे पण आपल्याला लवकरात लवकर काय असणार आहे की क्वेश्चन करत होता की क्वेश्चन जे महत्त्वाचे असतील मुलांमध्ये प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ठीक आहे एकदम सिंपल आहे बघा 1 वर्ष म्हणजे तर काय असणार आहे 10% असणार आहे 2 वर्ष म्हणजे काय असणार आहे 20% असणार आहे 3 वर्ष म्हणजे काय असणार आहे 30% असणार आहे तुम्हाला विचारलं की 4.5 वर्ष म्हणजे काय असणार आहे 4.5 वर्षाचे 100 रुपयावर 10%ने काय असणार आहे मग इथं 10 गुणिले 4.5 म्हणजेच काय असणार आहे 45% असणार आहे आपलं आन्सर किती असणार आहे 45% असणार आपलं आन्सर 4.5 वर्ष म्हणजे काय असणार आहे 45% आपलं व्याज असणार आहे म्हणजेच काय असेल बघा 100 रुपयावर 45% आन्सर काय असेल आपलं 45 रुपये क्लियर 45 रुपये मग याचा फायनल आन्सर काय असणार आहे बघा 10 रुपये याचा असणार आहे 20 रुपये याचा असणार आहे 30 रुपये याचा असणार आहे 45 रुपये एकदम क्लिअर आहे बघा एकदम सोपं आहे काहीच नाही क्लिअर चला क्वेश्चन कडे जाऊया क्वेश्चन मध्ये काय असणार आहे बघा मुद्दल दिलेली आहे प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल म्हणजे काय असणार आहे मुद्दल आता एकच क्वेश्चन दिला नंतर काय असणार आहे फक्त पी लिहिणार आहे ठीक आहे प्रिन्सिपलला पी लिहिणार आहे ठीक आहे प्रिन्सिपल जे दिले बघा तुम्हाला दिले आहे 4,000 रुपये दिले आहे कालावधी आहे बघा कालावधी म्हणजे काय असणार आहे टाइम असणार ठीक आहे टाइम असणार आहे किती दिला बघा हे 2.5 वर्ष ठीक आहे आणि त्यानंतर तुमचा रेट जे आहे रेट जे आहे रेट म्हणजेच काय असणार तुमचा एकूण दर असणार आहे दर किती असणार आहे बघा आता दर दिलेला आहे तुमचा 10% आता तुम्हाला 4,000चे 25% एकदम सिंपल सांगायला फॉर्म्युला कुठे वापरायची गरज नाही जरा बेसिकली गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर तुम्हाला कुठेच फॉर्म्युला वापरायची गरज नाही तुम्हाला काय सांगितलं की एका वर्षामध्ये काय म्हणजे तुम्हाला सरळ व्याज म्हणजे काय असणार आहे 4,000चे 2.5 वर्षांना 10% किती असणार आहे सरळ व्याज म्हणजे काय असणार आहे बघा 10% एका वर्षाला 2 वर्षाला किती असणार आहे 20% 3 वर्षाला किती असणार आहे 30% 2.5 वर्षाला किती असणार आहे 25% मग 4,000चे 25% बघा 10%ने एका वर्षाचे काय असणार आहे व्याज किती असणार आहे सरळ व्याज काय असणार आहे बघा सरळ व्याज असेल तुमचं किती 10 रुपये ठीक आहे 10 रुपये किंवा 10% घ्या 10%ने एका किती 2 वर्षाचे सरळ व्याज काय असणार बघा आपलं 20% असणार आहे आणि त्याच 10%ने तुम्हाला विचारलं की 2.5 वर्षाचे सरळ व्याज काय असणार मग इथं 10 गुणिले 2.5 म्हणजेच काय असणार इथं सरळ व्याज जे असणार आहे किती असणार बघा 25% असणार आहे मग आता मला कळलं की माझं एकूण व्याज किती आहे 25% आहे मग करा सरळ व्याज बरोबर काय असणार बघा सरळ व्याज बरोबर असणार आहे तुमचं सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असणार बघा 4,000चे 25% विषय संपला तर काय असणार बघा 25/100 आन्सर आहे तुमचं 100 रुपये आन्सर आहे तुमचं किती 100 रुपये असं तुमचं आन्सर बघा किती सोपं आहे आता काय असणार आहे 4,000चे 10% किती असणार आहे 40 असणार आहे दुसऱ्या वर्षी काय असणार आहे 40 असणार आहे किती झालं 80 झालं आणि त्याच्यानंतर फक्त अर्धाच वर्ष म्हणजे काय असणार आहे 20 रुपये असणार आहे किती झालं आन्सर तर 100 रुपये क्लिअर हे झालं आपलं सिंपल पहिले उदाहरण आता घेऊया थोडं आणि बेसिक पासून थोडं ऍडव्हान्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया डायरेक्ट सर अवघड क्वेश्चन घ्या असं नाही करायचं ठीक आहे फर्स्ट त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंटचे सुद्धा गणित असतील इन्स्टॉलमेंटचे गणित सुद्धा आपण घेणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचे 6 महिन्याचे कोणत्या रकमेवर किती 150 रुपये तुम्हाला सरळ व्याज भेटणार आहे एकदम सिंपल आहे बघा प्रिन्सिपल किती आहे माहित काढायचं नाही प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे ठीक आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बघा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 4%
आणि टाइम किती आहे, टाइम आहे 6 मंथ, ठीक आहे, टाइम आहे 6 मंथ. आणि तुमचा सिंपल इंटरेस्ट किती आहे बघा, सिंपल इंटरेस्ट आहे तुम्हाला 150 रुपये. सिंपल इंटरेस्ट किती आहे 150 रुपये. मग आता बघा तुम्हाला करायचं काय, मला माहिती आहे की एका वर्षाचं व्याज काय असणार आहे, 4% असणार आहे. एका वर्षाचं व्याज 4% असणार आहे. 6 महिन्याचं किती असणार आहे, 2% असणार आहे. म्हणजेच काय 2% बरोबर आहे 150 रुपये. तर मला काढायचं, तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलंय, तुमचं सिंपल इंटरेस्ट मुद्दल जे असणार आहे, मुद्दल नेहमी 100% असणार. लक्षात ठेवा, मुद्दल जे असणार आहे, मुद्दल म्हणजेच काय असणार बघा, तुमचं प्रिन्सिपल जे असणार आहे, प्रिन्सिपल जे असणार आहे ते नेहमी काय असणार आहे, 100% असणार आहे. क्लिअर, तुम्ही मुद्दल जे असणार आहे ते नेहमी काय असणार आहे, 100% असणार आहे. मग 2% बरोबर 150 आहे. 2% कुठून आलं, 4% एका वर्षाला. 4% एका वर्षाचं व्याज जर लागलं असतं तर त्याला काहीतरी अमाऊंट भेटली असती. पण मला मिळालेलं व्याज 150 रुपये हे एका वर्षाचं नसून ते 6 महिन्याचं आहे. मग आत्ताच बघितलं आपण, एका वर्षाला 4% असेल, 2 वर्षाला 8%, 3 वर्षाला 12%, मग एका वर्षाला 4% आहे तर 6 महिन्याला किती असणार आहे ते, 6 महिन्याला असेल आपलं 2%. मग 2% बरोबर 150 असेल तर 100% बरोबर किती असणार आहे, तर तुमचं आन्सर काय असणार बघा, 2च्या किती पट आहे, हे 50 पट आहे. हे सुद्धा काय असणार आहे, 50 पट. तुमचं आन्सर आहे बघा 15×5=75, 7500 तुमचं आन्सर असेल. ठीक आहे, सॉरी, हा बरोबर आहे, 7500 तुमचं आन्सर असेल. 7500 आहे तुमचं आन्सर. क्लिअर, किती सिंपल आहे बघा. तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला रेट करायची गरज नाहीये, सिंपल फक्त माहित पाहिजे तुम्हाला की काय व्हायला ते. एकदा तुम्हाला जर समजा लॉजिक कळालं तर गॅरंटी तुम्हाला या व्हिडिओच्या आणि कंपाऊंड इंटरेस्टच्या ज्यावेळेस व्हिडिओ आपला बनणार आहे 2 दिवसांमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघायची गरज नाही, कुठलाही फॉर्म्युला. इव्हन तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये मी रेअर म्हणजे एखाद्या 2 क्वेश्चनला तुम्हाला 1+r/100 टू द पॉवर n हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून देईल. तुम्हाला मी बहुतेक तर नसेलच ते, पण जर समजा क्वेश्चन आला तसा तर एखाद्याच ते लिहून देईल तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे घ्यायची गरज सुद्धा नाहीये. इतकं बेस्ट असणार आहे बघा. त्यासाठी हा चॅप्टर पूर्णपणे समजून घ्या. जास्त झालं, भरपूर झालं बघा, 2 तासाचा व्हिडिओ असेल या, त्याच्या व्यतिरिक्त नसेल बघा. हे 2 तास मोर दॅन सफिशियंट आहे बघा. कारण आता क्वेश्चन चालू झालेत, मी त्याच्यामुळेच खूप कमी वेळ घेतला पहिले इंट्रोडक्शन द्यायला. आता कारण क्वेश्चन चालू झाले तर बघा किती सिंपल आहे. मी काय केलं, इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे, 4% एका वर्षाला. पण इंटरेस्ट किती वर्ष लागला, 6 महिने लागला. मग एका वर्षाला 4% आहे, एका वर्षामध्ये 6 महिने म्हणजे काय असणार आहे, अर्धा भाग असणार आहे. मग इंटरेस्ट सुद्धा काय लागणार आहे, अर्धाच लागणार आहे. मग इंटरेस्ट लागला 2%. मग 2%ची किंमत आहे 150 रुपये. 100% काय असणार आहे, 7500 असणार आहे. क्लिअर, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बघा. मला प्रिन्सिपल दिलेला आहे, प्रिन्सिपल तुम्हाला काढायचा आहे. प्रिन्सिपल काढायचं आहे. तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे, रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे बघा ते 20% आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 20% आहे. टाइम आहे 2 इयर्स, टाइम आहे 2 इयर्स. आणि तुमचं जे अमाऊंट जे आहे, अमाऊंट झालेली आहे ती बघा ती 7000 झालेली आहे. तुम्हाला विचारलंय की प्रिन्सिपल किती ते सांगा. आता बघा अमाऊंट म्हणजे काय असणार आहे, रास असणार आहे. रास असणार आहे बघा. मुद्दल तुम्हाला काढायची आहे. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला दर दिलेला आहे, इयर दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे. आणि तुम्हाला जे हे असणार आहे, कुठला आपला अमाऊंट दिलेली आहे म्हणजे रास दिली आहे, तुम्हाला काढायचं. तुम्हाला फक्त आता प्रिन्सिपल काढायचं, मुद्दल काढायचा. बेस्ट काय असणार आहे बघा, तुम्हाला काय सांगितलं, मुद्दल म्हणजे काय असणार आहे, मुद्दल म्हणजे असणार आहे 100%. आणि तुमचं जे हे असणार आहे काय, कालावधी जो असणार आहे, कालावधी कालावधीच म्हणालो मी, काय असणार बघा, तुमचं व्याज जे असणार आहे, व्याज जे असणार ते काय असणार बघा 20% एका वर्षाला. 2%चं काय असणार आहे, 40% असणार आहे. आणि तुमचं रास जे असणार आहे, रास म्हणजे काय असणार आहे बघा, रास हे तुमचं दुसरं तिसरं काहीच नसून रास ही तुमची काय असणार आहे, तुमचं मुद्दल प्लस व्याज असणार आहे. म्हणजेच काय असेल बघा 100% प्लस 40% तुमचं रास असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे 140% असं तुमची रास. बघा हे एकदम सिंपल गोष्ट आहे. मी तुम्हाला जसं क्वेश्चन तयार होईल तसं तुम्हाला लिहून देईल. याच्या आधी सांगितलं की मुद्दल 100% आहे, रासचा क्वेश्चन आला, रास म्हणजे काय असणार आहे, अमाऊंट असणार आहे. बघा हे प्रिन्सिपल आहे, हे सिंपल इंटरेस्ट आहे आणि ही अमाऊंट आहे. ठीक आहे, प्रिन्सिपल, सिंपल इंटरेस्ट आणि अमाऊंट आहे. अमाऊंट म्हणजे काय असणार आहे, अमाऊंट म्हणजे तुमचे प्रिन्सिपल प्लस तुमचं सिंपल इंटरेस्ट असणार आहे. व्हेन वी ऍडेड सिंपल इंटरेस्ट टू द प्रिन्सिपल देन इट विल बिकम्स काय असणार तुमचं अमाऊंट असणार आहे. मग मला माहित आहे 140% तुमची अमाऊंट आहे जी की दिली 7000. मग मला काढायचं तुमचं काय काढायचं, तुम्हाला काढायचं तर मुद्दल. मुद्दल म्हणजे काय असणार आहे 100%. मग 100% बरोबर किती असणार आहे बघा, काय असणार आहे 14च्या किती पट आहे, हे असणार आहे तुमचं 50 पट आहे. बरोबर आहे, 14च्या 50 पट आहे. सॉरी हा 50 पट आहे. तर हे सुद्धा काय असणार आहे 50 पट. तुमचा आन्सर काय आहे 5000.
क्लिअर, आन्सर आहे तुमचं 5000 असणार आहे. किंवा तुम्हाला जर वाटलं तर ट्रॅडिशनल मेथडनुसार सॉल्व्ह करा तुम्ही. काय असणार बघा, 140 ला ही असणार आहे, 100 ला किती असणार आहे, तर आन्सर काय असेल बघा, आन्सर असेल 7000 गुणिले 100 भागिले 140. आन्सर काय असेल, 0 0 कटला 14 25 70 1 2 आणि 3 0 म्हणजे आन्सर असेल तुमचं 5000. कोणत्याही मेथडनं करा, आन्सर तेच येणार आहे. क्लिअर, किती सिंपल आहे बघा, कुठलाही फॉर्म्युला रेट करायची गरज नाही. मला फक्त एवढंच माहिती पाहिजे, रास म्हणजे काय असणार आहे, मुद्दल प्लस काय असणार आहे, व्याज असणार आहे. व्याज आहे 20% एका वर्षाला, व्याज लागले 2 वर्ष म्हणजे एकूण झालं 40%. 40% व्याज, मुद्दल 100% म्हणजे 140% झाली तुमची रास. अमाऊंट झाली 140%. 140% इज इक्वल टू 7000 आहे, तर 100% इज इक्वल टू 5000. क्लिअर, एकदम सिंपल आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. तुमची प्रिन्सिपल अमाऊंट झाली आहे, तर तुम्हाला विचारलं की प्रिन्सिपल किती असणार आहे. आता 12.5%, 12.5% म्हणजे काय असणार आहे बघा, तुमचं एका वर्षाला 12.5%. मी जर समजा कालावधी 2 वर्ष दिलं तर तुमचा आन्सर असणार आहे 25%. 2 वर्षाला 25% म्हणजे तुमचा सिंपल इंटरेस्ट, टोटल सिंपल इंटरेस्ट काय असणार आहे तुमचा, टोटल सिंपल इंटरेस्ट असणार आहे तुमचा 12.5 गुणिले 4 म्हणजे काय असणार आहे, 50% असणार आहे. 50% असणार आहे. आणि तुमची अमाऊंट काय असणार आहे, अमाऊंट जे असणार आहे, अमाऊंट म्हणजे काय असणार आहे, रास असणार आहे. बघा मराठीच्या मुलांना जर असं मनाला जर असं वाटू दे जर असं काहीतरी की प्रत्येक वेळेस मराठीत लिहायची काही गरज नाही, आपल्याला पुढे जायचं, आपला मराठी बाणा फडकवायचा आपला, ठीक आहे. ते म्हणून जमत नाही आपल्याला, करावं लागणार त्या गोष्टी. काय असणार आहे बघा, रास म्हणजे अमाऊंट असणार आहे. अमाऊंट म्हणजे काय असणार आहे, 12 गुणिले 5 झाले बघा, 100 म्हणजे मुद्दल प्लस 50 म्हणजे काय असणार आहे, 150%. मग 150% ची व्हॅल्यू दिलेली आहे 7500, तर तुम्हाला काढायचं 100% म्हणजे काय असणार तुमचं प्रिन्सिपल असणार आहे. मग बघा किती पट आहे, हे असणार आहे 50 पट, हे सुद्धा असेल तुमचं 50 पट. आन्सर आहे तुमचं किती बघा, 5000. क्लिअर, अदरवाइज काय असणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा, 100 गुणिले 7500 भागिले 150. आन्सर किती आहे बघा, 15 5 75 2 0. आन्सर आहे तुमचं, सॉरी 1 0 कटला, 5000 असेल तुमचं आन्सर. क्लिअर, तुमचा रेट ऑफ पर्सेंट दिला आहे 6.1/4%. 6 फ्रॅक्शन 1/4%. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6 फ्रॅक्शन 1/4%. आणि टाइम दिलेला आहे तुम्हाला 4 इयर्स. टाइम दिलेला आहे 4 इयर्स. आणि तुम्हाला इथं अमाऊंट नाही देता, प्रत्येक वेळेस अमाऊंट द्यायला काय ते आपल्या घरचे नाहीत, काय नाही ते काय करते, थोडं वेगळं व्हेरिएशन देतील. ते काय असणार आहे बघा, अमाऊंटच्या वेळी तुम्हाला इंटरेस्ट देतील, सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट तुम्हाला दिलेला आहे बघा 175 रुपीज. 175 रुपीज. तुम्हाला विचारलं की प्रिन्सिपल अमाऊंट काढा किंवा अमाऊंट काढा. डायरेक्ट तुम्हाला विचारलं की अमाऊंट काढा, ठीक आहे. अमाऊंट काढा, अमाऊंट किती असणार आहे, अमाऊंट म्हणजे अमाऊंट किंवा काय असणार बघा, रास काढा. रास किती असेल तुम्हाला विचारलं, ठीक आहे. रास किती तुम्हाला विचारलं तर काय असणार बघा, मी पहिले चेक करणार की माझा इंटरेस्ट किती वर्ष लागणार आहे. इंटरेस्ट मला लागणार आहे किती, 6.1/4%. म्हणजे एका वर्षाला किती आहे बघा, एका वर्षाला 25/4%. एका वर्षाला 25/4%. 2 वर्षाला इंटू 2 असणार आहे, 3 वर्षाला इंटू 3 असणार आहे आणि 4 वर्षाला इंटू 4 असणार आहे. म्हणजेच काय झालं, माझा आन्सर झालं एकूण 25%. 25% असेल माझा आन्सर. मग मला सांगा, तुम्हाला एकूण जे असणार आहे, एकूण तुमचा इंटरेस्ट दिलेला आहे 25% बरोबर तुम्हाला दिलेला आहे 175. तुम्हाला अमाऊंट काढायची. अमाऊंट म्हणजे काय असणार आहे, 100 प्लस इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे 125. बघा प्रिन्सिपल असते कोणती 100% असते आणि रास म्हणजे अमाऊंट म्हणजे काय असणार आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 100%, इंटरेस्ट आहे 25% म्हणजे काय असणार आहे 125%. किती झालं 125% बरोबर काढायचं आपला. 25 चा किती पट आहे 5 पट आहे. हे सुद्धा काय असणार आहे 5 पट असणार आहे. मग आता हे काढायचं आपला कसं काढणार मग 175 गुणिले 5 18×5 18×5 म्हणजे 180 गुणिले 5 असणार आहे आणि वर काय असणार आहे बघा 5×5 असणार आहे. म्हणजेच काय आहे बघा तुम्हाला वाटलं तर पहिले सोपं करून घ्या. 5×5 5 7 2 37 आणि 5 1 5 3 8 875 असं तुमचं आन्सर. क्लिअर. नाही तर अदरवाइज काय असणार सिंपल 175 × 5. आता हे झालं 175 × 5 आपला आन्सर काढायचं. पण मी काय करणार इझी करण्यासाठी 175 न घेता मी 180 घेईल × 5. आन्सर असणार आहे तुमचं 170 × 5 कसं केलं आपण. मला पाहिजे 175 × 5 टाइम्स पण मी घेतलं 180 घेतलं 5 टाइम्स पण मी किती जास्त घेतलं 5 जास्त घेतले. मग 5 मायनस करा 5×5 आन्सर असेल 875. क्लिअर सिंपल एकदम बेस्ट आहे बघा. आता हे झाले सगळे आपले किती झालं बघा. अमाऊंट आहे 875 आणि तुम्हाला विचारलं की प्रिन्सिपल काय असणार आहे. प्रिन्सिपल असेल 100% म्हणजेच काय असणार आहे हे 5 हे किती असणार आहे हे 4 टाइम्स असेल ते सुद्धा काय असणार आहे 4 टाइम्स असणार आहे. मग बघा
175 गुणिले 4 करायचं. मी काय करणार आहे, 175 गुणिले 2 करा, माहिती आहे आपल्याला 350, तर डबल काय असणार आहे, 700 असणार आहे. ठीक आहे, बघा 700 चे 6/1/4 गुणिले 4 भागिले 100 काय असणार आहे, 4 4 कॅन्सल असणार आहे. सॉरी, हे किती असणार बघा, 6 चोक 24 आणि 1 25 चे 4, 1 मिनिट, 4 आणि 4 किती झालं बघा, हे 700 गुणिले 25 छेद 125 डिवाइडेड बाय 4 इंटू 4 काय असेल, 4 25 चोक 100. आन्सर किती बघा, 4 1 4 3 उरले, 4 7 28 4 25 175 रुपये सिंपल इंटरेस्ट. म्हणजे 700 वर 175 इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे, 875 तुमची अमाऊंट असणार आहे. आलं का, 875. क्लिअर. बघा हे सगळ्या गोष्टी कशा असणार आहे तुम्हाला, ना ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी कशा असणार तुम्हाला लॉजिकली सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या, कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नाही, काहीच नाही. ठीक आहे, आता थोडा टाइम चेंज झालेला आहे. प्रत्येक वेळेस आलं की PRT घ्या, त्यामुळे आपले मराठी पूर्ण मागे राहून गेले. तर थोडंफार जर असं व्हेरिएशन आणायचं आपल्या शिक्षणामध्ये. आपण मागच्या वर्षी जे अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये पास झालं नाही, त्या अभ्यासामुळे पास झालं नाही. परत काय करणार, दुसऱ्या वर्षी त्याच टाईपनं अभ्यास करणार, तीच लायब्ररी लावणार, तेच कोपरा पकडणार, तीच मेस लावणार, तेच सगळं करणार. मग काय होईल, तेच मित्र भेटणार, तसाच टाइम जाणार आणि परत दुसऱ्या वर्षी नापास होणार. काय होईल, दरवेळेस जागा तीच राहणार आहे, फक्त एक माणूस बदलत ते आयुष्यभर बदलत राहणार, तुम्हाला लास्टला काही भेटणार नाही त्यामध्ये. तर बेस्ट असणार आहे बघा, व्हेरिएशन करायचा, अभ्यासामध्ये बदल करायचा. या वर्षी पास नाही झालं तर का नाही झालं, तर त्या गोष्टी चेंज करा, तर तुम्हाला रिझल्ट लवकर चांगला भेटून जाईल. तसंच केल्यानंतर अभ्यास कुठं पास होणार तुम्ही, अभ्यास पास होण्यासाठी तुम्हाला काहीतरी चेंज पाहिजे. ठीक आहे, बघा दुसरं काय असणार आहे, शेतकरी हुशार आहे, शेतकरी तुमच्यापेक्षा खूप हुशार आहे. शेतकऱ्याला माहित आहे एखाद्या जर समजा पीक येत नसेल तर त्याला काय करते, चेंज करते, खतं वेगळे टाकते त्याच्यामध्ये. ठीक आहे, पाण्याचं प्रमाण चेंज करते. तसं तुम्ही सुद्धा अभ्यासामध्ये चेंज करायला पाहिजे. पहिल्याच्या टेक्निकनं पास होत नसेल तर दुसरी टेक्निक वापरा. पहिल्याच्या लॅबमध्ये बसून जर अभ्यास होत नसेल दुसरी लायब्ररी लावा. नाही, आम्ही तसं नाही करणार. ठीक आहे, जसं जमलं तसं करा, पण परीक्षा पास व्हा. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन काय बघा, 1600 रुपयावर 252 रुपये इंटरेस्ट भेटला. मला फक्त एवढंच माहिती आहे की एका वर्षामध्ये किती आलं, बस विषय संपला इथं. आता प्रिन्सिपल दिलेला आहे बघा, प्रिन्सिपल दिलेला आहे 1600 रुपये आणि तुमचा इंटरेस्ट जे आहे, सिंपल इंटरेस्ट जे आहे बघा किती, 252 रुपये आहे. आता 252 रुपये आहे, पण टाइम किती आहे, 2 इयर्स 3 मंथ. 2 इयर्स 3 मंथ म्हणजेच काय असणार आहे बघा, 2 इयर 3 मंथ म्हणजे काय असणार आहे, 2 इयर 3/12 म्हणजेच असणार आहे तुमचा 3 चोक 12 म्हणजेच बघा 2 × 1/4 म्हणजे काय असणार, 4 2 8 9/4. 9/4 म्हणजे काय असणार बघा, 9/4 असा तुमचा टाइम असेल. मग 9/4 बरोबर आहे तुमचा 252. आता हे झालं एवढ्या टाइम मध्ये, एवढा इंटरेस्ट आला. पण मला माहिती आहे की एका वर्षावर किती असणार आहे. मग एका वर्षाचा इंटरेस्ट काय असेल बघा, मग 252 गुणिले 1 डिवायडेड बाय 9 डिवायडेड बाय 4 म्हणजे असणार आहे 252 गुणिले 4 डिवायडेड बाय 9 काय असेल बघा, 9 9 18 9 8 72 किती असणार आहे, 9 18 9 8 72 आणि हे असणार बघा 112. 28 चोक 112 हे झालं एका वर्षाचं. बघा थोडा वेळ लागेल तुम्हाला, पण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मी ह्यात काय केलं, नवीन काही केलं नाही. मला फक्त एका वर्षाचा इंटरेस्ट काढायचा. तुम्हाला त्याने 10 वर्ष देतील 100 देतील त्याचा काही संबंध नाहीये. मला फक्त एका वर्षाचं काढायचं. एका वर्षावर जे इंटरेस्ट तयार होणार आहे त्याचं काय असणार, आपला रेट ऑफ पर्सेंट असणार आहे. मग आता बघा मी काय केलं इथं, 252 जे आहे 252 जे आहे ते 2 वर्ष 3 महिन्याचं आहे. मग मी त्याला एका वर्षाचं काढलं. 2 वर्ष 3 महिने म्हणजे काय असणार आहे, 9/4 असणार आहे. मग 9/4 वर्ष बरोबर 252 आहे, तर 1 वर्ष बरोबर किती असणार आहे, तर आन्सर काय आला आपलं 112. मग एका वर्षाचं व्याज 112 आहे. तर मला सांगा मग हे 112 कोणाला आलंय, 1600 रुपये आलंय. मग 1600 रुपयावर 112 रुपये व्याज आहे. तर माझा सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे, 100 रुपयावर एका वर्षामध्ये किती व्याज निघते ते असलं आपला रेट ऑफ पर्सेंट. मग 1600 वर 112 आहे, तर 100 वर किती असणार आहे, सिंपल गोष्ट आहे, 100 वर किती असणार आहे. मग आता बघा तुम्ही डायरेक्ट 2 0 काढा, याच्या 16 पट आहे, याच्या 16 पट आहे. मग याला सुद्धा काय असणार आहे, 16 पट असणार आहे. मग 16 पट कोणाचे असणार आहे बघा, मला माहित आहे किती, 14 8 12 म्हणजे 14च्या 8 पट 112 आहे. पण हे 16 पट आहे म्हणजेच काय असणार आहे, 7च्या 16 काय असणार आहे, 16 7 12. डायरेक्ट आन्सर आहे बघा 16 7 12. असं करा किंवा सिंपल तुमच्या मित्रांनो 100 गुणिले 112 दिसते ना, हा ठीक आहे. 100 गुणिले 112 डिवाइडेड बाय 1600 काय असणार आहे, 1600 कडे 16 7 12. आन्सर आहे 7%. ठीक आहे, आन्सर आहे 7%. क्लिअर.
आन्सर काय असणार आहे 7%. बघा सिंपल एकदम, काही अवघड नाही केलं. बघा अजून डबल सांगतो. प्रिन्सिपल आहे 1600 रुपये, सिंपल इंटरेस्ट आहे 252 रुपये आणि टाइम आहे 2 वर्ष 3 महिने. मला काढायचं की 100 रुपयावर एका वर्षामध्ये जे काही एक्स्ट्रा अमाऊंट असेल ते काय असेल आपलं सिंपल इंटरेस्ट. मग 1 वर्ष पहिले काढायचं. 9चे 4 वर्षांमध्ये एवढा व्याज आहे, एका वर्षामध्ये 112 आहे. मग एका वर्षामध्ये 1600 रुपयावर एका वर्षात 112 आहे, तर 100 रुपयावर किती असणार आहे? आन्सर काय असेल आपलं 7% असणार आहे. आन्सर काय आपलं 7% असणार आहे. 1600 वर 112% आहे, तर 100 वर किती असणार आहे? 7% असणार आहे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन घ्या बघा. बघा हा जो क्वेश्चन आहे तो एक्झाम मध्ये सर्वात जास्त प्रमाणात विचारण्यात येतो बघा, आणि सर्वात ट्रेनिंग वाला क्वेश्चन आहे. बघा काय दिलेलं आहे, अ सम ऑफ मनी विल अमाउंट्स टू 800 इन 2 इयर्स. अमाउंट्स टू म्हणजे काय, ती जे प्रिन्सिपल जे आहे ते अमाउंट झाली 2 वर्षामध्ये 800, and it will becomes amounts to 920 in 3 years, आणि 3 वर्षामध्ये 920 झालाय. तर तुम्हाला विचारलं की ती मुद्दल काय असणार आहे, प्रिन्सिपल काय असणार आहे. एकदम सिंपल आहे बघा, काहीच नाही. अमाऊंट बनणार आहे म्हणजे बघा 2 इयर्स, 2 वर्षामध्ये अमाऊंट बनली आहे किती 880. ही काय आहे अमाऊंट आहे, ठीक आहे, ही आहे अमाऊंट. आणि त्यानंतर 3 वर्षामध्ये अमाऊंट बनलेली आहे 920 रुपये, 880 रुपये आणि 920 रुपये. मग आता मला सांगा की सिंपल इंटरेस्ट मध्ये व्याज जे असणार आहे ते समान असणार आहे. पहिल्या वर्षी जर समजा एका वर्षाचं व्याज जर भेटलं तर आपण 10 वर्ष 100 वर्ष 1000 वर्ष कधी काढू शकता, किती वर्षात काढू शकता. मग इथं बघा 2 वर्ष आणि 3 वर्ष फरक किती वर्षाचा आहे, 1 वर्षाचा आहे. मग एका वर्षात व्याज किती चढायला इथं 40 रुपये, एका वर्षात व्याज चढायला 40 रुपये, म्हणजे 2 वर्षात किती असणार आहे बघा, 2 वर्षात चालणारे व्याज 80 रुपये. मग 2 वर्षात 80 रुपये असणार आहे. आणि ही काय असणार आहे आपली रास असणार आहे. मग रास बरोबर काय असणार बघा, मराठीत तो बिलकुल मी पार्शियालिटी करत नाही, काही मराठीत काही इंग्लिश मध्ये, ठीक आहे. रास म्हणजे काय असणार आहे, रास म्हणजे असणार आहे मुद्दल प्लस व्याज असणार आहे, मुद्दल प्लस व्याज असणार आहे. मग रास आहे 880 रुपये आणि मुद्दल आहे तुमची काढायची आहे, व्याज आहे 80 रुपये. इथली गोष्ट काढायची, कशामध्ये 80 मिळेल तर 880, तुमचं आन्सर असेल इथलं 800 रुपये. 800 असं तुमचं आन्सर. क्लिअर? 800 असं तुमचं आन्सर. हे आहे आपलं मुद्दल, ठीक आहे. बघा या टाइपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं, फक्त इथला डिफरन्स घ्यायचा, हा डिफरन्स घ्यायचा. हा डिफरन्स किती आहे, 1 वर्ष, एका वर्षामध्ये 40 रुपये. मग चेक करायचं की पहिले सुरुवातीला जी अमाऊंट झाली आहे ती किती वर्षाची आहे, 2 वर्षे. म्हणजे 2 वर्षामध्ये ही जी रक्कम तयार झाली आहे ती मुद्दल मध्ये ऍडिशन होऊन झालेली आहे. मग या मुद्दल मध्ये ऍडिशन होण्यात किती असणार आहे, 40 दुनी 80. तुम्ही ही संख्या घ्या, 3 वर्ष, 3 वर्षात किती बनाले 120 रुपये. मग कोणत्या संख्येमध्ये 120 मिळालं तर आन्सर 920 येते. 800 मध्ये 120 मिळालं तर आन्सर 920 येते. क्लिअर? घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. A sum of money will amount to 550, 500, 520 in 5 years and 568 in 7 years. बघा तुम्हाला दिलेलं आहे की 2 इयर्स, 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये सॉरी 5 इयर्स मध्ये अमाऊंट जी आहे रास बनलेली आहे, ठीक आहे. प्रिन्सिपल जी आहे ती रास बनली, किती बनलेली आहे बघा 520 बनलेली आहे. आणि 7 वर्षामध्ये इन 7 इयर्स अमाऊंट झाली आहे बघा 600 किती आहे बघा 568 रुपये, 568 आहे, 568. मी काय सांगितलं तुम्हाला, हा जो डिफरन्स आला हा काय झाला, त्या वर्षामध्ये चाललेलं व्याज असणार आहे. मग एकूण किती वर्ष व्याज चाललं, एकूण व्याज चाललं 2 इयर्स. मग 2 वर्षामध्ये जर व्याज किती चाललं बघा 520 आणि 68, म्हणजे काय असणार आहे इथं 48 रुपये व्याज चाललं. मग एका वर्षात किती असणार आहे, एका वर्षामध्ये असणार आहे बघा 24 रुपये. मग आता मला फक्त एवढंच चेक करायचं की माझी ही जी अमाऊंट झालेली आहे, बघा लक्ष द्या, ही अमाऊंट झालेली आहे. अमाऊंट म्हणजे काय असणार आहे, प्रिन्सिपल प्लस तुमचा इंटरेस्ट असणार आहे. मग किती वर्ष इंटरेस्ट लागला, 5 वर्ष इंटरेस्ट लागला. मग 5 वर्षामध्ये तुमचा एकूण इंटरेस्ट किती असणार आहे, 24 गुणिले 5 म्हणजे काय असणार आहे 120 रुपये. 120 रुपये इंटरेस्ट लागून ही संख्या झालेली आहे. म्हणजे कोणत्या संख्येमध्ये 120 मिळवलं असता 520 येते, तर तुमचा आन्सर काय असणार आहे 400 रुपये. क्लिअर? 400 रुपये असं तुमचा आन्सर. किंवा तुम्ही असं करा, आता 7 वर्ष म्हणजे काय असणार आहे, किती 24 गुणिले 7 किती असणार आहे बघा
168 होते ना, बरोबर, 168 असणार आहे. म्हणजे 7 इयर म्हणजे किती असणार बघा, 7 वर्षाचं व्याज किती असणार आहे, 24 गुणिले 7 म्हणजे काय असणार आहे, 168 रुपये असणार आहे. मग x प्लस कोणत्या संख्येमध्ये, कोणत्या प्रिन्सिपल मध्ये, कोणत्या मुद्दल मध्ये तुम्ही 168 रुपये मिळाला असता, आन्सर तुमचं 568 येईल. तुमचा आन्सर आहे 400 प्लस 168 बरोबर असणार आहे 568. म्हणजे तुमचा आन्सर काय आहे, 400 रुपये. क्लिअर, एकदम सिंपल आहे बघा. आन्सर आहे तुमचा एकूण 400 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भरपूर मित्र तुम्हाला ऑनलाईन लुडो खेळण्यासाठी किंवा पबजी खेळण्यासाठी इन्व्हिटेशन पाठवत असतील, ठीक आहे. तर थोडं गांभीर्याने लक्ष द्या, काय व्हायला आपल्यासोबत. जर आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल, महत्वाचं म्हणजे लग्न जर करायचं असेल, तर काय असणार आहे, नोकरी पाहिजे. आणि नोकरी पाहिजे असेल तर आताचा टाइम एकदम बेस्ट असणार आहे बघा. तर हा टाइम जर तुम्ही चांगला व्हॅल्युएबल टाइम जर तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे घालवला, तर आयुष्यात तुमचं काही असो ना असो लग्न 100% होईल, एवढी गॅरंटी तुम्हाला, ठीक आहे. अदरवाईज लग्न होणं शक्य नाही. कोणाला विचारा तुम्ही, विदाऊट नोकरी कोणी देणार गेले, 100 एकर शेती राहू द्या, 500 एकर शेती राहू द्या, ठीक आहे. क्वेश्चन आहे बघा आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिलेत कोणा, ए न बी ला 1600 रुपये 2 वर्षासाठी दिलेत, ठीक आहे. थोडं बाहेरून आवाज येत असेल. काय असणार आहे, लॉकडाऊन आहे, बिलकुल पूर्णपणे 100% हे करा बघा, नाहीतर आयुष्याचं पूर्ण वाटोळ होऊन जाईल, ठीक आहे. घरात बसून राहायचं, तिने काम चालू आहे, तुम्ही सुद्धा मेहनतीनं पूर्ण लक्ष देऊन थोडं मेहनत करा, 100% यश तुमच्या हातामध्ये असणार आहे. प्रश्न काय आहे बघा, 6000 रुपये ए न दिले बी ला 2 वर्षासाठी, रेट ऑफ इंटरेस्ट माहित नाही, आणि त्याच रेट ऑफ इंटरेस्ट ना त्यानं सी ला दिले किती, 1500 रुपये, त्यानं दिले 1500 रुपये 4 वर्षासाठी. म्हणजे एज मेन जो आहे देणारा आहे, लेंडर आहे, ए न बी ला दिले 6000 रुपये 2 वर्षासाठी आणि ए न सी ला दिले 1500 रुपये 4 वर्षासाठी. आणि या सगळ्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट काय दोघांना दिलेला सेम असणार आहे. आणि तुम्हाला विचारलंय की जर समजा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट सेम आहे आणि ऍट द एंड ऑफ 4th इयर म्हणजे 4 वर्ष, एकाला 2 वर्ष दिले तेव्हा इंटरेस्ट घेतला आणि नंतर दुसऱ्याकडून सी कडून 4 वर्षानंतर इंटरेस्ट घेतला आणि इंटरेस्ट जमा केला, तर त्याला कळलं की आपल्याला टोटल जे इंटरेस्ट आहे, टोटल इंटरेस्ट मिळाला एकूण 900 रुपये. मग आपल्याला विचारलं की त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे. एकदम सिंपल आहे, काहीच करायची गरज नाहीये, एक्स्ट्रा कुठलीही भांडण करायची नाही. मला फक्त एवढंच माहित आहे की माझा जो आहे 6000 रुपयावर एका वर्षाचं 6000 रुपयावर एका 2 वर्षाचं 1% किती असणार आहे बघा. 1% म्हणजे काय असणार आहे, 1% म्हणजे भागिले 100. 1% किती इंटरेस्ट तयार बघा, 100 किती आलं, 120 रुपये. 1% 120 रुपये मला इंटरेस्ट तयार झाला बघा. एकदम सिंपल आहे, काहीच करायची गरज नाही. मी फक्त 1% ऍझ्युम केलं. 6000 रुपयाचं 2 वर्षामध्ये 1% किती इंटरेस्ट तयार व्हायला, 120 रुपये तयार व्हायला. तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता की 6000चा 1%चा 1 वर्षाचा काय असणार आहे, 60 रुपये असणार आहे. 6000चा 1% 2 वर्षाचा काय असणार आहे, 120 असणार आहे. 6000चा 1% 3 वर्षाचा काय असणार आहे, 180 असणार आहे. मग तसंच काय असणार आहे बघा, ए न बी ला दिले, ठीक आहे, ए टू बी आणि ए टू सी 1500 रुपयाचे 4 वर्षाचे 1% व्याज रेट कसा आहे, सेम आहे. 1500 रुपयाचे 4 वर्षाचे 1% रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही काढला, समजा इंटरेस्ट जर काढला किती असणार आहे, 1500चे 1% किती असणार आहे, 15 असणार आहे एका वर्षाचं. 1500चा 1% 2 वर्षाचं 30 असणार आहे आणि 1500चे 4% काय, 4 वर्षाचं काय असणार आहे, 1% 60 रुपये असणार आहे. म्हणजेच मला 1% दोघांकडूनही किती मिळाले, तर 180 रुपये मिळाले. तर 1% दोघांकडून टोटल इंटरेस्ट मिळाला 180. मग जर समजा 1% बरोबर 180 रुपये इंटरेस्ट ठरवला, तर किती टक्के बरोबर माझा इंटरेस्ट 900 असेल. किती पट आहे, हे 5 पट आहे. हे 5 पट म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे, 5 पट. आन्सर आहे तुमचं 5%. क्लिअर, आन्सर असणार आहे 5%. किती सिंपल आहे बघा, काहीही करायची गरज नाहीये. मला फक्त एवढंच माहित पाहिजे की मी कोणत्या वेनं करायला, माझं आन्सर लवकरात लवकर यायला पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट घ्या बघा. बघा एक काळ असणार आहे, त्या काळामध्ये काय असणार आहे, पूर्णपणे जवळपास म्हणजे काय असणार, जसा स्वाईन फ्लू आला तसा हा तुमचा जो आता जो एपिडेमिक जो आपला आहे कोरोना, तो सुद्धा पूर्णपणे व्हॅनिश होणार आहे. पण काय असणार आहे, याच्यामध्ये प्रत्येक राज्यातून ते निघून जाईल. पण भारतातलं सर्वात इफेक्टिव्ह स्टेट कोणता असेल,
ज्यानं की याच्यावर खूप भारी अंमलबजावणी केली ते असणार आहे केरळ. मग ते ज्या प्रकारे तशी इम्प्लिमेंटेशन जे करतात तसंच आपल्याला सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात इम्प्लिमेंटेशन आणलं पाहिजे. मला आन्सर येऊन जमणार नाही, मला ते किती लवकर यायला ते महत्वाचं आहे. आताच्या कंडिशनला सगळ्या स्टेटमध्ये जरा बऱ्यापैकी कंट्रोलिंग चालू आहे, पण कोणत्या स्टेटनं सर्वात लवकर अंमलबजावणी केली ते महत्वाचं असणार आहे, किती लवकर तुम्ही काम करायला. मग आपल्याला सुद्धा आताचं कॉम्पिटिशन जे आहे या कॉम्पिटिशन मध्ये सर्वात फास्ट आन्सर कोणते आले बघा. मला सांगायला 1 मिनिट 3 मिनिट लागायला, पण तुम्हाला करायला 10 सेकंद 5 सेकंद खूप झाले. प्रॅक्टिस नंतर तुम्ही माझ्यापेक्षा पुढे जाणार आहे. आणि माझी तीच अपेक्षा असणार आहे की प्रत्येक शिक्षकाचा जो विद्यार्थी असणार आहे तो शिक्षकापेक्षा भारीच व्हायला पाहिजे, तेव्हाच तो करेक्टर होईल ना. ते प्रत्येक विद्यार्थी काय असणार आहे, शिक्षक झाला असता. ठीक आहे, घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय असणार आहे, सेम टाईपचा क्वेश्चन आहे बघा. ए ने बी ला 5,000 दिले 2 वर्षासाठी. ठीक आहे, ए ने बी ला दिले 5,000 रुपये 2 वर्षासाठी आणि ए ने परत सी ला 3,000 रुपये दिले 4 वर्षासाठी. ए ने बी ला दिले 5,000 रुपये 2 वर्षासाठी, ए ने सी ला दिले 3,000 रुपये 4 वर्षासाठी. आणि जर समजा लास्टला ज्यावेळेस त्यानं सगळी अमाऊंट जमा केली आणि त्यात त्याने इंटरेस्ट बघितला की टोटल इंटरेस्ट किती आला, तर त्याला असं कळालं की टोटल त्याला 2,200 रुपये एक्स्ट्रा मिळाले. 2,200 रुपयेचा इंटरेस्ट झाला. दोघांची अमाऊंट एकत्र केली तर त्याला 2,200 रुपये टोटल इंटरेस्ट जमा झाला. मी एवढंच करणार, ए टू बी. ठीक आहे, ए टू बी ए न बी ला दिले तर 5,000 रुपये, ए न बी ला दिले 5,000 रुपये. आता 5,000चे मी जर समजा किती वर्षासाठी दिले बघा, 2 वर्षासाठी. 5,000चे 2 वर्षासाठी 1% जर पाहिलं म्हणजेच काय असणार आहे, 5,000चे 1% सिंपल आहे 50 रुपये. 5,000चे 2% 1%चे 2 वर्षाचे काय असणार आहे, 2% असणार आहे तर 100 असणार आहे. मी पहिले सांगितलं की एका वर्षाला 1% म्हणजे 2 वर्षाला काय असणार आहे 2%, म्हणजे 5,000चे 2% असणार आहे 100 रुपये असणार आहे. आणि त्यानंतर ए ने सी ला दिले किती, 3,000 रुपये किती वर्षासाठी, 4 वर्षासाठी. मग मला सांगा 1% बरोबर 1% एका वर्षाला, 2% 2 वर्षाला, 3% 3 वर्षाला, 4 वर्षाला किती असणार आहे, 4% असणार आहे. मग इथं तुम्ही डायरेक्ट तुम्ही वाटलं 2% किंवा 1% असं करा तुम्ही, 4% असणार आहे. 3,000 4% असणार आहे बघा 120 रुपये, म्हणजे टोटल झाली 220 रुपये. मग जर समजा 1% जर 1%वर समजा या पूर्ण प्रिन्सिपलवर 220 रुपये व्याज मिळालं असेल तर मला विचारलं किती टक्के तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट पाहिजे, त्याच्यावर व्याज तुमचं 2,200 रुपये मिळाले. मग काय असणार आहे, हे आहे तुमचं 10 पट. मग तुमचं आन्सर सुद्धा काय असणार आहे 10 पट, म्हणजे आन्सर आहे तुमचं 10%. क्लिअर, एकदम सिंपल आहे बघा, काही अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे बघा, बेस्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, 500 रुपये व्याजाने दिले 12%. ठीक आहे, 500 रुपये व्याजाने दिले 12%. आणि दुसरी एक रक्कम आहे ती माहित नाहीये, ती दिली बघा 10% दरानं व्याजाने दिली आहे, इंटरेस्ट दिलेला आहे. आणि जर समजा पूर्ण याच्यावर इफ द सम ऑफ द इंटरेस्ट ऑन बोथ द सम आफ्टर 4 years इज ₹480. जर समजा 4 वर्षानंतर टोटल जर समजा 480 रुपये इंटरेस्ट जर समजा तयार झाला असेल तर आपल्याला विचारलं की सेकंड प्रिन्सिपल अमाऊंट जी होती, सेकंड जे अमाऊंट आहे, सेकंड दुसऱ्या याच्यावर 10% दिलं ती किती असणार आहे. आता बघा एकदम सिंपल लॉजिकली गोष्टी बघा तुम्हाला कळून जाईल. एक तर काय असणार आहे बघा, 4 वर्ष म्हणजे काय असणार आहे, आता तुम्हाला एकूण 480 रुपये झाला तुमचा व्याज इंटरेस्ट, टोटल आहे 480 रुपये 4 वर्षाचा सिंपल इंटरेस्ट जे आहे बघा, सिंपल इंटरेस्ट फॉर 4 year किती असणार आहे, 4 year किती झालं 480. मग मला विचारलं की एका वर्षाचा किती असणार आहे, 120 रुपये असणार आहे एका वर्षाचा, असणार आहे 120 रुपये असणार आहे एका वर्षाचा. मग मला जर सांगितलं की 120 रुपये एका वर्षाचा, मी जस्ट चेक करेल की पहिली जी अमाऊंट आहे, पहिलीची अमाऊंट किती आहे बघा 12%. किती झाले 500 रुपयाचे 12% किती झालं एका वर्षाचं, किती असणार आहे 60 रुपये इंटरेस्ट झालाय. पण आपला टोटल इंटरेस्ट किती आहे 120 रुपये. मग दुसऱ्या अमाऊंट वरून, दुसऱ्या प्रिन्सिपलवरून किंवा दुसऱ्या मुद्दलवरून मला जी रक्कम तयार झाली ती किती असणार आहे, मग ती 120 - 60 म्हणजे काय असणार आहे 60 रुपये भेटलेले आहे. मग ते 60 रुपये काय असणार आहे 10% बरोबर 10% कोणाचे, x चे 10%, कोणत्या तरी संख्येचे x चे 10% बरोबर आहे 60, म्हणजे ती अमाऊंट काय असेल x बरोबर असणार आहे 600.
हे मांडण्याची गरज नाही, या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. कोणत्या संख्येचे 10% 60 असते? 600चे. आन्सर काय असणार आहे? 600 असणार आहे. क्लिअर? बघा काय असणार आहे, ऑप्शन नंबर किती आहे बघा, आहे ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर आहे बघा 3 नंबरचा ऑप्शन आपला राईट आन्सर असेल. क्लिअर? काही प्रिन्सिपल दिलेले आहे इंटरेस्ट ना, आणि त्या प्रिन्सिपलचं काय दिलेलं आहे बघा, त्या प्रिन्सिपलचा एकूण जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते पहिले 8% होता, आणि सेकंड टाइम जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते किती झाला बघा, तो इंटरेस्ट झाला 7.3/4%. पहिले होता 8%, नंतर होता 7.34%. तुम्हाला विचारलं की आता रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेला आहे, 10% होता पहिले 20% होता, 100 रुपयावर पहिले 20%, नंतर 100 रुपयावर 10%. म्हणजे काय झालं, एकूण रेट ऑफ इंटरेस्ट 10 न कमी झाला, म्हणजे काय असणार, 10 रुपये कमी झालं. मग इंटरेस्ट कमी झाला, इयर कमी झालं, प्रिन्सिपल कमी झालं, तर तुमच्या इंटरेस्ट सिंपल इंटरेस्ट सुद्धा काय असणार आहे, कमी होणारच आहे. मग तसंच असणार आहे, तर 8%वरून 7.3/4% झालंय. तर ते कमी झाल्यामुळं इंटरेस्ट जे आहे ते 61.50 रुपयाने कमी झाला. तुम्हाला विचारलं प्रिन्सिपल, बघा सिंपल असणार आहे, प्रिन्सिपल म्हणजे असणार आहे आपलं 100% असणार आहे. मग तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट पहिले होता 8%, नंतर झाला किती, 7.3/4%. मग आता फर्स्ट आहे हे सुरुवातीचा, आणि हे सेकंड टाइमचा आहे. मग हे किती असणार आहे, 8% मायनस किती झालं बघा, हे 7 चोक 28 आणि 3 31/4%. म्हणजेच काय असणार बघा, म्हणजेच असणार आहे तुमचं 32% मायनस 31% डिवाइडेड बाय 4, म्हणजेच असणार आहे तुमचं 1/4%. 1/4% म्हणजेच किती आहे बघा, किती दिले तुम्हाला, फरक किती दिले, 61.50. 61.50 म्हणजे 1/4 भाग 61.50 आहे. तर 100% बरोबर किती असणार आहे, 100% बरोबर किती असणार आहे, काय किती सिंपल आहे बघा, 100 गुणिले डायरेक्ट काय असणार, तुम्ही 4 पट करून टाका, आन्सर येऊन जाईल. काहीच नाही बघा, 4 पट काय डायरेक्ट काय असणार बघा, 100 गुणिले 61.50 काय असणार आहे, भागिले 1/4 असणार आहे. हे 4 काय असेल वर मल्टिप्लाय करा, नंतर काय असणार बघा, हे पॉइंट कटला, हे 2 शून्य कटून गेले, तर काय असणार मग 6,150 गुणिले 4, 4 0 0 4 25, 4 1 4 2 6 4 6 24, किती आहे, 24,600. आहे ऑप्शन मध्ये 3 नंबर ऑप्शन आहे बघा, 24,600. एकदम सिंपल आहे. पहिला रेट ऑफ इंटरेस्ट, सेकंड रेट ऑफ इंटरेस्ट, फरक आहे 1.4 1/4चा, म्हणजे 0.25% बरोबर 61.50 आहे. 0.25% म्हणजे काय असणार आहे, 61.50 आहे. तर 100% बरोबर काय असणार आहे, आन्सर असं तुमचं 24,600. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन घ्या बघा, काय दिलं आहे, 7,000 रुपये, व्हॉट सम विल अमाउंट इन टू 7,000 इन 5 years ॲट 3/1/3%. म्हणजे एका वर्षाचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे बघा, रेट ऑफ इंटरेस्ट रेट किती आहे बघा, 3/1/3%. टाइम दिलेला आहे तुमचा किती, 5 years, आणि अमाऊंट दिलेली आहे 7,000. तुम्हाला विचारलं प्रिन्सिपल काय असणार आहे, 100% असणार आहे. बघा 100% तुमचं प्रिन्सिपल असणार आहे. मग मला एकदा चेक करायचं की एका वर्षाला 3/1/3 म्हणजे काय असणार आहे, 10/10/3 असणार आहे. 5 वर्षाला किती असणार आहे, इंटू 5 म्हणजे काय असणार आहे बघा, इथं 50/3% तुमचा टोटल इंटरेस्ट असणार आहे, 50/3. आता हे झाला इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट. अमाऊंट काय असणार आहे, अमाऊंट असणार आहे 100 + 50/3, म्हणजेच काय असेल बघा, 350 भागिले 3%. 350 भागिले 3, 100 300 + 50, 350 भागिले 3, म्हणजेच काय असणार बघा, तुमची जर समजा 350/3% बरोबर 7,000 आहे, तर तुम्हाला विचारलं की 100% बरोबर किती असणार आहे. तर आन्सर काय असेल बघा, आन्सर असेल आपला 7,000 इंटू किती 100 डिवाइडेड बाय 350 डिवाइडेड बाय 3. हे 3 काय असेल वर गुणाकारात येतील, 3 वर आले, काय असणार बघा, 35 दुनी 370 200, आणि हे 20 आलं, काय आलं बघा, 20 3 60, आणि हे असं तुमचा आन्सर 6,000. आन्सर आहे 6,000. क्लिअर? आन्सर किती आहे, 6,000 आहे. तुम्हाला विचारलं इंटरेस्ट किती असणार आहे, इंटरेस्ट काय असेल बघा, फक्त 50 डिवाइडेड बाय 3 असणार आहे. मग काढून बघा, जर समजा 50 हे किती आहे बघा, 350/3% बरोबर 7,000 आहे, आणि आपला इंटरेस्ट काय सांगितलं, तर इंटरेस्ट काय असणार आहे, 50/3% बरोबर किती असणार आहे. तर आन्सर असेल आपला 7,000 इंटू 50/3 डिवाइडेड बाय
350/3 300 300 कॅन्सल, हे कॅन्सल असणार आहे. 35 दोन्ही 70 असेल, हे 20 20 काय असणार आहे 100 असणार आहे. किती असेल हे 1000 असेल. बघा 6000 प्रिन्सिपल, 1000 इंटरेस्ट, 7000 तुमचा अमाऊंट असेल. क्लिअर. प्रिन्सिपल किती झाला तुमचा 6000. रेट इंटरेस्ट काय झाला सिंपल इंटरेस्ट असेल तुमचा 1000. क्लिअर. बघा दोन्ही काढून दाखवतो तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बेस्ट क्वेश्चन आहे बघा. द सम ऑफ मनी विल गिव्ह 1 रुपये इंटरेस्ट फॉर 1 डे. म्हणजे एका दिवसाला दॅट विल गिव्ह 1 रुपये इंटरेस्ट पर डे. एका दिवसाला 1 रुपयाचा सिंपल इंटरेस्ट असेल तर तुम्हाला विचारलं एका दिवसाला 1 रुपया सिंपल इंटरेस्ट आहे अँड द रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 5% पर एनम आहे. तर तुम्हाला विचारलं की 5% पर एनम आहे तर तुम्हाला प्रिन्सिपल काढायचं. प्रिन्सिपल तुम्हाला काढायचं आहे. एकदम सिंपल आहे बघा, काहीच नाही याच्यामध्ये अवघड. तुमचा जो इंटरेस्ट दिलेला आहे सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे 1 रुपया. सिंपल इंटरेस्ट 1 रुपया एका दिवसाला. मी काय सांगितलं की एका वर्षामध्ये जनरेट झालेला पैसा. मग एका वर्षात किती असणार आहे सिंपल इंटरेस्ट 1 रुपया. मग पूर्ण काय असणार आहे एका वर्षाचं हे एका दिवसात असणार आहे इन 1 डे इन 365 डेज. म्हणजेच काय असणार आहे 365 डेज म्हणजे 1 इयर. काय असेल हे 365 रुपीज असेल. 365 रुपीज असेल. मग 365 रुपये काय झाले तर मला इंटरेस्ट भेटायला आहे. मग मला आता रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलं बघा. रेट ऑफ इंटरेस्ट आहे मला 5%. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%. मला विचारलं प्रिन्सिपल अमाऊंट काढायची मला. मग आता बघा 5%. आता हे 365 आहे. 5% बरोबर आहे 365 आहे तर 100% म्हणजे आपलं काय असणार आहे प्रिन्सिपल असणार आहे. हे किती आहे बघा 5 7 35 5 3 15 73 पट आहे. हे सुद्धा काय असणार आहे 73 पट असणार आहे. म्हणजे आन्सर असेल तुमचं 7300 रुपये. 7300 रुपये. क्लिअर. एकदम सिंपल आहे बघा, काही आवड नाही. सांगा समजा सिंपल इंटरेस्ट 1 रुपया एका वर्षासाठी. एका दिवसाला 1 रुपया. वर्ष तिथं लीप वर्ष बिलकुल फेब्रुवारी 14 फेब्रुवारी काही आठवण करायची नाही. प्रत्येक याच्यामध्ये गणितामध्ये 365 पकडायचं. सर फेब्रुवारी महिना आहे लीप वर्ष आहे तसं काहीच नाही. 365 दिवस आणि 365 रुपये असणार आहे. मग त्याचं व्याज, मग व्याज आहे 365. 5% बरोबर 365 आहे तर 100% बरोबर 7300 असणार आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे बघा. इन व्हॉट टाइम विल 72 बिकम्स 81 रुपी ऍट 6 फ्रॅक्शन 1/4% पर एनम सिंपल इंटरेस्ट. ऍट व्हॉट टाइम किती कालावधीमध्ये 72 रुपयाचं व्याज जे असणार आहे ते अमाऊंट जी असणार आहे ती 81 रुपये बनणार आहे. किती बघा. आणि तुमचं जे रेट ऑफ पर्सेंट आहे 6 फ्रॅक्शन 1/4%. बघा रेट पर्सेंट किती आहे. रेट पर्सेंट आहे रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6 फ्रॅक्शन 1/4%. म्हणजेच काय असणार आहे 25/4%. 25/4%. 25/4%. आणि तुमचं जे प्रिन्सिपल दिले आहे ते 81 आहे आणि अमाऊंट जी आहे रास जी आहे मुद्दल 81 आहे आणि रास किती आहे रास किती आहे 90 आहे का सॉरी प्रिन्सिपल 72 आहे आणि रास जी आहे ती 81 आहे. म्हणजे इंटरेस्ट किती झाला इथं. इंटरेस्ट झाला इथं सिंपल इंटरेस्ट झाला 9 रुपये. 9 रुपये झाला सिंपल इंटरेस्ट. मग आता बघा 9 रुपये सिंपल इंटरेस्ट आहे. हे काय असणार आहे 25/4. मी जर विचार केला की 25/4 72 रुपयावर जर समजा 72 रुपयावर प्रिन्सिपल वर 25/4 एका वर्षाचं चेक करा फक्त एका वर्षाचं 25/4% एका वर्षाचं किती असणार बघा 4/1872. 4/1872 टक्के आहे ना हे सॉरी टक्के म्हणजे काय असणार आहे भागिले 100 असणार आहे. भागिले 100 असणार. किती आहे 4/1872. 25 चोक 100. 4 चोक 16 4 5 20 म्हणजे 4.5. म्हणजे एका वर्षामध्ये इन 1 इयर व्याज किती बनाले 4.5. मग किती वर्षामध्ये व्याज 9 बनेल 2 पट आहे. हे सुद्धा 2 पट आहे. आन्सर असेल तुमचं 2 इयर. क्लिअर. सिंपल एकदम काही अवघड नाही. बघा काय दिलंय रेट ऑफ इंटरेस्ट 6 फ्रॅक्शन 1/4% आहे म्हणजेच 25/4% असणार आहे. 25/4% आहे. तुम्हाला सांगितलं की प्रिन्सिपल 72 आहे अमाऊंट 81 आहे. सिंपल तुम्हाला 72 ची 81 अमाऊंट किती वर्षात असणार आहे. मग बघा काय असणार आहे एका वर्षामध्ये व्याज चालणार आहे 4.5. एका वर्षामध्ये 4.5. 2 वर्षामध्ये 9 असेल. 9 रुपये व्याज आहे. बघा व्याज आहे 9 रुपये. क्लिअर. हे असणार आहे आपलं सिंपल इंटरेस्ट आणि किती वर्षामध्ये 2 वर्षामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बघा. Sum of money becomes 7/6 of itself in 3 years at a certain rate of simple interest. The rate percent per annum is. The sum of money becomes 7/6 of itself in 3 years
ॲट अ सर्टन रेट ऑफ सिंपल इंटरेस्ट द रेट पर्सेंट पर एनम किती असणार बघा. आता काय दिलं तुम्हाला, आता तुमचं जे असणार आहे बघा, सम ऑफ मनी बिकम्स 7-6 म्हणजे प्रिन्सिपल जे आहे तुमचं 6 असणार आहे आणि अमाऊंट जे असणार आहे ती 7 असणार आहे. कसं काय सर, आता जे दिलेलं आहे ती माहिती बघा काय असणार आहे. सम ऑफ मनी बिकम्स 7/6 इटसेल्फ म्हणजे पहिलेची समजा प्रिन्सिपल जर समजा P असेल त्याच्या 7/6 जे असणार आहे ती काय असणार तुमची अमाऊंट असणार आहे. मग काय झालं बघा, प्रिन्सिपल डिवायडेड बाय अमाऊंट काय असणार आहे 6 वर जाईल आणि 7 इकडे खाली येईल म्हणजे प्रिन्सिपल 6 आणि अमाऊंट 7 आलेलं आहे. क्लिअर. मग आता बघा काय असणार आहे, आता तुमच्याकडे 6 आणि 7 आलेलं आहे आणि तुमच्याकडे टाइम जे दिलेलं आहे ते किती असणार आहे 3 वर्ष असणार आहे. मग टाइम आहे तुमचा एकूण 3 इयर्स असणार आहे. आता बघा, आता 3 वर्षामध्ये इन 3 इयर्स इंटरेस्ट किती झाला, 1 रुपया म्हणा किंवा 1 युनिट म्हणा काही फरक पडत नाही. 3 वर्षामध्ये इंटरेस्ट झाला 1 रुपये, इंटरेस्ट आहे 1 रुपया. मग एका वर्षामध्ये इंटरेस्ट किती असणार आहे 1/3 रुपये असेल. एका वर्षात इंटरेस्ट असणार आहे 1/3 असणार आहे. मग आता रुपया कशावर असणार आहे, 6 रुपयावर 1/3 रुपया काय झालं तुमचं इंटरेस्ट झालं एका वर्षामध्ये. तर 100 रुपयावर किती असणार आहे, तर आन्सर असेल 100 गुणिले 1/3 भागिले काय असणार आहे 6 असणार आहे. म्हणजे असेल बघा 100 गुणिले किती 3 18 6 गुणिले 3 असणार आहे. ठीक आहे, इथं 1 असेल. काय झालं बघा 3 बेत्रिक 6 2 50 100 म्हणजे 50/9 म्हणजे असणार आहे 5 अपूर्णांक किती